पोलीस भरती 2025 तर हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झाले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेला होता ते विद्यार्थी आपला अर्ज क्रमांक टाकून आपली हॉल तिकीट आली किंवा नाही चेक करू शकतात। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वात प्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर तुम्हाला साईटवर अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे, शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या साईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्ज क्रमांक हा मागण्यात येणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन आलेले असेल। तर यामध्ये आपला अर्ज क्रमांक टाकायचा आहे। अर्ज क्रमांक तुम्हाला तुमचा जोही फॉर्म आहे त्यावरती तुम्हाला अर्ज क्रमांक दिलेला आहे। तर अर्ज क्रमांक टाकण्याचा जो फॉर्मॅट असणार आहे तो फॉर्मॅट एकदा विद्यार्थ्यांनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। बघू शकता जो तुमचा अर्ज क्रमांक असेल हा अशा प्रकारे दिलेला असेल। अर्ज क्रमांकानंतर तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे तुमची जन्मतारीख। फॉर एक्झाम्पल तुमची जन्मतारीख जर 17/5/1992 असेल तर तुम्हाला ह्या 56 नंतर म्हणजे शेवटच्या आकड्यानंतर तुम्हाला कंटिन्यूमध्ये 17/05/1992 म्हणजे 1992 या प्रकारे तुम्हाला ॲड करायचं आहे। म्हणजे तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर प्लस जन्मतारीख अशा प्रकारे तुम्हाला दिसून पडेल। तर इथून ही जन्मतारीख आहे बघू शकता आणि हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर। तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे बघू शकता इथे। तर इथे तुमचा अर्ज क्रमांक प्लस जन्मतारीख ॲड करा आणि पुढे जायला क्लिक करा। पुढे जायला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे त्या अर्जाची हॉल तिकीट उपलब्ध होणार। जर तुमची शारीरिक चाचणी असेल तर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाणार। तर ज्याही विद्यार्थ्यांची 11 तारखेला शारीरिक चाचणी आहे त्यांचे प्रवेशपत्र सध्या उपलब्ध झालेले आहे आणि जशा तुमचे जेही शारीरिक चाचणी असेल त्या प्रकारे तुमचे प्रवेशपत्र साईटवर उपलब्ध होणे सुरू असणार आहे। तर पोलीस भरतीचे हॉल तिकीट तुमचे आले का चेक करा आणि या प्रोसेसनी तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि पोलीस भरतीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।